नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शाही चिकन बनवत आहोत. त्यासाठी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे आता आपण मॅरिनेट करणार आहोत. तर त्यासाठी एक एक करून आपण पदार्थ घालूया त्याच्यामध्ये. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. हा छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला, तेवढी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्याच चमच्यानं अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची. छोट्या चमच्यानं 1 चमचा धने पावडर घालायची. आता हा मोठा चमचा आहे आपला, टेबलस्पून आपण म्हणतो तो पोहे खायचा चमचा, त्यानं आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची. हा 1 चमचा बॅडगी तिखट पावडर आहे. इथं तुम्ही काश्मीरी तिखट पावडर पण घालू शकता. हा चमचा एकदम छोटा, म्हणजे आपण टीस्पून म्हणतो ना त्याच्यापेक्षा पण छोटा मसाल्याच्या डब्यातला, तेवढं घातलेलं आहे. तिखट आपण कमी घातलेलं आहे, नंतर आपण फोडणीत पण तिखट घालणार आहे. मग त्यामुळं इथं आत्ता मटणाला जेवढी चिकनला जेवढी चव येईल तेवढंच तिखट घातलेलं आहे. आणि इथं आपण जिरे पावडरचा यूज केलेले नाही आहे. आपण फोडणीमध्ये शहाजिरे वापरणार आहोत, त्यामुळे आत्ता इथं आपण जिरे पावडर घातलेली नाही आहे. हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. सगळं हे चिकनला लागलं पाहिजे व्यवस्थित. आपण ही आत्ता तिखट पावडर घातली, ती फक्त कलरसाठी घातलेली आहे, कलर छान यावा म्हणून. चटणीचा ऑलरेडी असतोच, पण तरीसुद्धा एक्स्ट्रा कलर आपल्याला आला तर जास्त छान दिसणार, त्यामुळं ती चटणी आत्ता घालून घ्यायची थोडी. तुम्ही हातानुसार चिकनला चोळून व्यवस्थित लावून घेऊ शकता, पण चमच्यानेसुद्धा लागतंय छान. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं आपलं, पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. आपण नंतर फोडणीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत, म्हणून इथं आत्ता पाव चमचाच मीठ घ्यायचं. परत एकदा हे मिक्स करून घेऊया छान. मीठ थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे, पण 2 वेळा घालायचं म्हटलं की पाव चमचा बास होईल. आता हे झाकण टाकून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. आता हे पण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी हे 3 कांदे घेतलेले आहेत. हे आपल्याला उभे उभे करून चिरून घ्यायचे आहेत. आपण कांदा तळायला कसा हे करतो बिर्याणीला वगैरे, तसा उभा उभा चिरून घ्यायचा आहे. चिरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हा कांदा चिरून झालेला आहे. आता इथं आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्याच्यासाठी 1 चमचा खसखस घेतलेली आहे. हे 10-12 होतील एवढे बदाम घेतलेले आहेत. 10-12 होतील एवढे काजू घेतलेले आहेत. आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे. ज्या कढईमध्ये आपण चिकन बनवणार आहोत तीच कढई इथे ठेवलेली आहे. गॅस लावून घेऊया. कढई गरम झालेली आहे. पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तेल टाकलेलं नाही आहे, कोरडीच भाजायची. आता हे खसखस भाजून झालेली आहे. कलर थोडा चेंज झालेला आहे त्याचा, ब्राऊन ब्राऊन झाले. आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकूया आपण. 1 चमचाभर होईल एवढं तेल घातलेलं आहे. 1 टेबलस्पून. आणि हे काजू आणि बदाम त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. आता हे काजू बदाम तळून झालेले आहेत. गॅस मी थोडा वेळ बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्याच्यामध्ये आपण खसखस काढली त्याच्यामध्येच काढूया. आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं घालूया. गॅस लावून घेऊया. परत खूप कढई तापली असं वाटलं तर गॅस बंद करायचा मध्येच, कारण ही ट्रायप्लायच्या कढई असतात ना, त्या खूप गरम होतात आणि खूप वेळ गरमसर राहतात. खोबरं भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि त्याच कढईमध्ये हे खोबरं थोडा वेळ ठेवते. एक 5 मिनिट आधीच गॅस बंद केला आहे मी. ह्या गरम कढईमध्ये ते खोबरं भाजून जाणार छान असं. हे भाजून झालेलं आहे. हे आता गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तोपर्यंत गॅसवर आपण तीच कढई ठेवलेली आहे. गॅस लावून घ्यायचा आणि फोडणीसाठी किंवा कांदा तळायला जे तेल घालणार ते आत्ताच एकदाच आपण हे तेल घालणार आहोत. 4-5 टेबलस्पून होईल एवढं तेल आपण त्याच्यात घालायचं आहे. आता हा कांदा आपण ह्याच्यात तळायला घालूया. 1-2 मिनिट गॅस मोठा ठेवायचा. आता गॅस बारीक करूया. कांद्याला तेल सगळीकडे लागलेलं आहे. कांदा तापलेला आहे चांगला. आता गॅस बारीक करायचा.
बारीक गॅसवर कांदा तळला की सगळीकडून एकसारखा लालसर असा कांदा छान तळला जातो. कांदा तळतोय तोपर्यंत हा खडा मसाला जो काढलेला आहे तो दाखवते मी. हे शहाजिरे घेतलेले आहेत, हे पाव चमचा घेतलेले आहेत, जास्त घ्यायचे नाहीत, पाव चमचा. हे दगड फूल आहे, अगदी वासापुरतं एवढंसं घेतलेलं आहे. हे बदाम फूल किंवा चक्री फूल म्हणतो त्याची एक पाकळी घेतलेली आहे छोटी. 4 मिरे घेतलेले आहेत, 4 मिरे घेतलेले आहेत. 2 वेलदोडे घेतलेले आहेत, हिरवे वेलदोडे. 2 लवंग घेतलेले आहे. आणि हे एक अगदी छोटूसं जायपत्री आपण म्हणतो ते रामपत्री जायपत्री, त्यातल्या जायपत्रीचं हे घेतलेलं आहे. आणि 1 इंच होईल एवढं दालचिनी घेतलेली आहे. हे सगळा मसाला आपल्याला नंतर लागणार आहे. हा आता साईडला ठेवून देऊया. मसाला जास्त घालायचा नाही, नाहीतर उग्र वास येतो. आपलं चिकन अर्धा किलोचं आहे, त्यामुळं अगदी कमी कमी घालायचं. अगदी मसाल्याचा सुगंध आला पाहिजे एवढाच कमी प्रमाणात मसाला घालायचा. आता कांदा भाजतोय तोपर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. हा मसाला सुद्धा गार झालेला आहे, हे आता मिक्सरमध्ये आपण वाटून ठेवूया. मसाला म्हणजे जे खोबरं, बदाम, खसखस आणि काजू घेतले होते तो. कुठलाही पदार्थ करताना टाईम मॅनेजमेंट पण तेवढीच महत्त्वाची आहे. आता हे जर तळायला वेळ लागत असेल तर त्याच्यात थोडंसं दुसरं छोटी मोठी कामं आहेत ती अशी करून घ्यायची. ह्याच्यात आता आपण थोडे परत काजू घालणार आहोत, एक 7-8 होतील एवढे. कांदा बाजूला हे करूया. कांद्याबरोबरच हे तळले जातात. कांदा तळत तळत आल्यानंतर काजू घातलेत मी. अगोदरच जर घातले तर काजू जास्त लालसर होतील. इथे थोडी कोथिंबीर पण आपण चिरून घेतलेली आहे बारीक. आता हा कांदा छान तळलेला आहे, त्याचा कलरचा खूप चेंज झाला आहे बघा. तर आता हे थोडासा बाजूला सरकवून घेऊया. आपण याच्यात खडा मसाला घालणार आहोत. पहिल्यांदा आपण हे शहाजिरे टाकायचे. शहाजिरे चांगले भाजले की मग आपण बाकीचा मसाला घालणार आहोत. आता हा मसाला घेतला होता, हा आपण घालूया. हा सुद्धा मसाला छान असा भाजला पाहिजे. मसाला चांगला भाजलेला आहे, त्याचा अरोमा सगळीकडे घरभर पसरलेला आहे. मसाल्याचा वास यायला लागला, सुगंध यायला लागला की हे सगळं एकत्र करायचं परत. कांदा बघा साईडला ठेवून सुद्धा अजून थोडासा लालसर झाला, म्हणून पूर्ण लालसर व्हायची वाट बघायची नाही. त्याच्या आधीच 5 मिनटं आपली प्रोसेस बाकीची करायची. मसाले टाकण्याची जी प्रोसेस आहे ती. आता हे आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालून घेऊया. ही मी 3 टेबलस्पून चटणी घेतलेली आहे. कोल्हापुरी तिखट, कोल्हापुरी मसाला म्हणतो ना आपण, कांदा लसूण मसाला, तो घेतलेला आहे. तो मी 3 चमचे घेतला आहे. तुमची चटणी किती प्रमाणात तिखट आहे त्या अंदाजानं, किंवा तुम्हाला किती तिखट लागतं त्या अंदाजानं तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. माझी चटणी ती खूप तिखट नाही आहे, त्यामुळे मी 3 चमचे घातलेले आहे. तुमची चटणी जर खूप तिखट असेल तर तुम्ही 2च चमचे घाला किंवा 1च चमचा घाला. अंदाजानं, चटणीच्या अंदाजानं घ्या. थोडं मीठसुद्धा आपण घालायचं आहे. पाव चमचा मीठ घेतले, मग अशी पाव चमचा घातले, आत्ता पाव चमचा. आता हा मसाला आहे वाटलेला, जे काजू बदाम जे होतं ते घालून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊया. आपले हे आलं लसूण बारीक केलेलं भांडं, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. काजू वगैरे वाटले त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं. आणि मॅरिनेशनचं हे जे आहे ह्याच्यात असं तिन्ही भांड्यातनी थोडं थोडं पाणी करून ते एकत्र करून ह्याच्यामध्ये घालूया. तर आता हे एवढं पाणी आहे, हे पाणी आपण ह्याच्यात घालूया. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवायची बाजूला. 2 चमचे तूप घालायचं. ह्याचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता, ऑप्शनल आहे हे.
पण थोडंसं आपण शाही चिकन करतोय तर थोडंसं तूप त्याच्यात पाहिजे. आता हे बारीक गॅसवर आपल्याला 15-20 मिनिट शिजवायचं आहे. अगदी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये घालूया. बारीक बारीक अशी चुरडून टाकायची. मध्ये मध्ये आपण हे उघडून बघून हलवायचं आणि त्याप्रमाणे टाईम थोडंसं कमी जास्त करू शकतो. हे शिजायला ठेवून 10 मिनिट झालेले. 10 मिनिटांना हे उघडून बघायचं, व्यवस्थित हलवायचं सगळं आणि परत एक 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. पाणी लागत असेल तर थोडं पाणी घालायचं. परत पाणी घालताना पाणी गरम घालायचं, गार पाणी घालायचं नाही. आता तरी ह्याला लागेल असं वाटत नाही पाणी. अजून एक 10 मिनिटं आपण ठेवूया. आता परत 10 मिनिट झालेले आहेत. चिकन शिजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया. ह्याच कढईमध्ये 10-15 मिनिट अजून परत असंच ठेवून देऊया. 10-15 मिनिट झालेले आहेत परत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये आपण काढून घेत आहोत. खूप छान झालं आहे. दिसताना पण छान झालं आहे. खमंग वास सगळा घरभर सुटला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम होते, एक नंबर. थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालून घेऊया. मस्त असा शाही चिकन मसाला तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.